कोल्हापूर महापालिका शहर हद्दीतून जी ब्ल्यू लाईन क्षेत्र आणि रेड लाईन क्षेत्र जे आहे या संबंधानं असे जे महाराष्ट्रभर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या क्षेत्रामध्ये बाधित होणारी जी क्षेत्र बांधकाम आहेत या संबंधानं महाराष्ट्र शासनानं 10/2/2026 ला एक शासन निर्णय जाहीर केला होता आणि ती समिती नगर विकास विभागाचे अवर सचिव नवी एकचे त्याचे अध्यक्ष आणि सदस्य बाकीचे जलसंपदा विभागाचे पर्यावरण विभाग मदत व पुनर्वसन विभाग परत मेरी नाशिक संचालनालयाचे संजीव टाटू साहेब संचालक नगररचना महाराष्ट्र पुणे आयुक्त पिंपरी आयुक्त कोल्हापूर महापालिका आयुक्त चंद्रपूर सहसंचालक नगररचना पुणे आणि मुख्याधिकारी महाड आणि मुख्याधिकारी बदलापूर अशी 12 जणांची समिती फेब्रुवारी 2026 10 तारखेला गठीत करण्यात आली होती की कशासाठी जी 2021 ला ब्ल्यू लाईन क्षेत्र जाहीर करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्या या कोल्हापूर शहराचं नागरी क्षेत्र कमी झालं होतं 1600 हेक्टर क्षेत्र हे ब्ल्यू लाईन क्षेत्रात बाधित होते तसंच त्याच्या बरोबरीनं रेड लाईन क्षेत्रात देखील त्याच प्रमाणात क्षेत्र बाधित होते त्यामुळे ड वर्ग महापालिका कोल्हापूर अगोदरच 50-60 वर्ष हद्दवाढ नाही आणि सरकारी क्षेत्रासाठी जागा आहेत सरकारी ऑफिसेससाठी जागा आहेत मिलिटरीसाठी जागा राखीव आहेत अशामुळे नागरी क्षेत्र कमी राहिलेलं कोल्हापूर शहर एक देशातलं राज्यातलं एकमेव उदाहरण आहे त्यामुळे या समितीची कामकाज आणि त्याची कार्यवाही आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं होणं गरजेचं आहे 2 महिन्याचा त्याला कालावधी देण्यात आला होता तो कालावधी 10/3/26 10/4/26 10 एप्रिलला त्याची मुदत संपलेली आहे त्याचा अहवाल येणं अपेक्षित होतं त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं त्या समितीनं आज कोल्हापूर क्षेत्रातला दुधाळी परिसर असेल उत्तरेश्वर पेठ असेल बुधवार पेठ सिद्धार्थनगर महावीर कॉलेज एरिया न्यू पॅलेस एरिया रमणमाळा कसबा बावडा एरिया भोसलेवाडी कदमवाडी बापट कॅम्प जाधववाडी मुक्त सैनिक लक्ष्मीपुरी शाहूपुरी कुंभार गल्ली या सगळ्या क्षेत्राला भेटी देणं अनिवार्य आहे असं या सगळ्या शासन निर्णयामध्ये त्यात नमूद करण्यात आलं आहे जागेवर जावं तिथली बांधकामं कशा परिस्थिती आहेत तिथल्या मोकळ्या वेकंड लँड कशा आहेत शेत जमीन किती आहे तिथं पुनर्विकास करायच्या जुनी बांधकामं किती आहेत त्या ठिकाणी काय करणं अपेक्षित आहे आणि पूर रेषेची रिव्हिजन दर 4-5 वर्षानं होणं अपेक्षित होतं आज 2026 आलं ती रिव्हिजन झालेलीच नाही त्यामुळे या समितीनं येऊन कामकाज करणं जर चालू केलं असतं स्थानिक अहवाल तयार झाला असता मग त्याची पुन्हा एकदा ब्ल्यू लाईन कुठंपर्यंत काय करायचं आणि कशी करायची समिती जी अहवाल करत ते बंधनकारक राहिलं असतं आणि आज कोल्हापूर क्षेत्राला जो एक नो डेव्हलपमेंटचा झोन वाढतोय त्या प्रमाणात शेवट टीपीचं आमचं उत्पन्न आज कोल्हापूर महापालिकेचं सगळ्यात मोठं उत्पन्न आहे त्या दृष्टीने देखील आम्हाला या समितीसमोर बाजू मांडता आली असती आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं ते झालेलं नाही ही खरी शोकांतिका आहे गतिमान सरकार म्हणायचं नुसतीच समिती गठीत केलेली आहे आणि समिती गठीत करून तिकडे साफ दुर्लक्ष करायचं हजारो हेक्टर जमीन या क्षेत्रात बाधित असताना इकडे दुर्लक्ष का झाले त्यामुळे आमची राष्ट्रीय काँग्रेस आघाडी उद्धव ठाकरे शिवसेना आघाडीच्या वतीनं जाहीर मागणी आहे की या समितीनं तातडीनं आता 1.5 महिना लेट झालेला आहे तातडीनं याची अंमलबजावणी करावी आणि आपला अहवाल शासनाला सादर करावा कारण काय वेळ काढूपणाच असणार आहे या एकीकडे नुसती समिती गठीत करून सगळ्या जी क्षेत्र यात बाधित होतात त्यांना आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय असं त्यावेळी दाखवण्याचा प्रयत्न असेल केविल होणा प्रयत्न पण करायचं काहीच नाही यातनं निष्पन्न काय झालं वेळ काढूपणाच आहे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल किंवा आणि काय त्यांच्या पाठीमागे काय कोण इतर क्षेत्राच्या संबंधानं कोणी येतं का जातं काही अर्थ असू शकतो म्हणजे एवढी सगळ्या अव्वल दर्जाचे अधिकारी नेमले त्यात दुर्लक्ष शासनाकडनं झाले साधी या समितीची एक भेट देखील आज तागायत झालेली नाहीये स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी मेन्शन आहे की तिथे कोणाला टीडीआर देता येतो का तिथे कोणाला जुन्या बांधकामांना पुनर्विकास करता येतो का हा सगळा अहवाल सगळ्या तिथले मुद्दे या समितीने घ्यायचे आहेत आणि जो नवीन युडीसीपीआर युनिफाईड बॉयलर जो आम्हाला लागू झालाय त्यामध्ये जरी बदल करावा झाला तरी या समितीने त्यात मुद्दे द्यायचे आहेत आणि अहवालामध्ये आपले मुद्दे देऊन ते बदल करण्याविषयी पण सूचना देऊ शकते एवढे त्याचे अधिकार दिले मग दुर्लक्ष का करायला लागलेत
इथं सर्व लोकांना त्यातनं जर रिलीफ मिळणार असेल किंवा काही लोकांना त्यातनं चांगलं कामकाजाला सुधारणा मिळणार असेल तर हे शासन वेळ काढूपणा करत आहे. म्हणून आमची तातडीनं मागणी आहे की या समितीनं कोल्हापुरात येऊन तात्काळ कामकाजाची रूपरेषा करावी. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम